गुड मॉर्निंग. तर आज मी तुम्हाला वॉमलोनीची रेसिपी सांगणार आहे, तर व्हिडिओ नक्कीच पहा. अर्धा किलो मैदा मी घेतला होता. अर्धा किलो मैद्यामध्ये माझे 12 वॉमलोनीज झाले होते. तर तुम्हाला जर जास्त पाहिजे तर तुम्ही जास्त मैदा घ्या. 300 ml दुधामध्ये मी 25 ग्राम ईस्ट टाकलं होतं आणि 60 ग्राम साखर टाकली होती. पावडर शुगर यूज करायची आणि ते ना 10 मिनिटं तरी मी साईडला ठेवलं होतं झाकून. त्याच्यानंतर जे दूध आहे ना, त्या दुधाने मी पीठ मळून घेतलं. चांगलं असं पीठ मळून घ्यायचं आणि 1 तासासाठी रेस्टला ठेवायचं. 1 तासानंतर ना ते मस्त असं फुलून निघतं. त्याच्यामध्ये ना बटर वगैरे टाकून परत एकदा मळून घ्या आणि त्याचे गोल गोळे बनवा. तुम्हाला जेवढे साईजचे पाहिजे तेवढे तुम्ही बनवू शकता. जर स्मॉल पाहिजे तर तुम्ही हे मी मीडियम बनवले होते. तर मग बटर वगैरे टाकून मस्त मळून घ्या. जेव्हा तुम्ही पीठ ठेवलं असेल ना 1 तासासाठी, तेव्हाच तुम्ही चॉकलेट सॉस बनवून घ्या आणि चॉकलेट सॉससाठी ना तुम्ही कोणता पण चॉकलेट यूज करू शकता. एक्झाम्पल तुम्ही डेअरी मिल्क पण यूज करू शकता. खूप टेस्टी लागतं. तर मी इथे डार्क कंपाऊंड घेतलं होतं. ते पण खूप छान लागतं. काही एवढं लक्षात ठेवा की तेल ना गरम झालं पाहिजे. गरम तेलामध्येच तुम्ही ते तळून घ्या. हलकं गरम झालं असेल ना तर ते फुटतील कदाचित तुमचे बॉम्बलोनीज. आणि ना चॉकलेट तुम्हाला जो यूज करायचा तो तुम्ही यूज करू शकता. सो हे एवढे टेस्टी झाले होते ना गाईस. खूप त्याची म्हणजे त्याचा जो पाव होता ना तो एवढा टेस्टी लागत होता ना एकदम परफेक्टली स्वीट झालं होतं, परफेक्ट सॉफ्ट झालं होतं. ह्याच्यात मी केवढं काय काय टाकलं त्याचे इन्ग्रीडियंट्स मी सगळे डिटेल्समध्ये लिहिले आहेत. तुम्ही चेक करा.